एप्रिल 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात एक वाक्य गाजलं होतं. नो नेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन इंडिया. स्टेटमेंट अर्थातच अमेरिकेकडून करण्यात आलेलं होतं. आता अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ग्लोबल इकॉनॉमिक आणि जिओ पॉलिटिकल घडामोडी बघता हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा आहे. आणि गेल्या काही वर्षातील घडामोडींवरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधले संबंध जे आहेत ते अधिक दृढ होत चाललेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी 6 वेळा अमेरिकेचा दौरा केलेला आहे, पण ही त्यांची पहिलीच स्टेट व्हिजिट आहे. ग्लोबल मीडियामध्ये या संदर्भातलं एक खूप सुंदर वाक्य मी वाचलं. द व्हाईट हाऊस इज पुलिंग आउट ऑल द स्टॉप्स टू वेलकम मिस्टर मोदी. या वाक्यावरून लक्षात येते की भारतासाठी तर हा दौरा फार महत्वाचा आहेच, पण त्याहून जास्त अमेरिकेसाठी हा दौरा फार महत्वाचा आहे. आता यामागची कारणं काय आहेत, राजकारण काय आहे, अर्थकारण काय आहे, या सर्व मुद्द्यांवरती आज आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती एखाद्या देशाच्या प्रमुख नेत्याला त्यांच्या देशाच्या भेटीचं निमंत्रण देतात तेव्हा त्याला स्टेट व्हिजिट असं म्हणलं जातं. अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवरती असणारे मोदी हे भारताचे तिसरे नेते आहेत. या अगोदर 1963 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि 2009 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवरती होते आणि आता नरेंद्र मोदी आहेत. या अगोदरच्या ज्या 2 स्टेट व्हिजिट भारताकडून झाल्या होत्या त्यामागचं नेमकं कारण काय होतं, अमेरिकेचं धोरण काय होतं ते समजून घेऊयात. ज्यावेळेस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अमेरिकेच्या स्टेट व्हिजिटवरती होते त्यावेळेस अमेरिकेला अपेक्षा ही होती की चीनच्या युद्धानंतर भारत आता सोशलिस्ट क्लब मधून बाहेर निघेल आणि अमेरिका प्रणित जो क्लब आहे तो क्लब जॉईन करेल. आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वेळेस न्यूक्लिअर डील जी आहे ती फार महत्वाची होती. यासोबतच भारताने जे काही उदारमतवादी धोरण स्वीकारलेलं होतं त्याच्यामुळे भारतीय मार्केट अमेरिकन कंपन्यांना खुणावत होतं. आता असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे मोदी यांना इतकं महत्व दिलं जातंय हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. आता यामध्ये अमेरिका जी आहे यांनी याआधी मोदी यांना व्हिसा नाकारलेला होता आणि आता मोदी हे त्यांच्यासाठी फार महत्वाचे पार्टनर झालेले आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इंडो पॅसिफिक. इथे अमेरिकेला भारताची सर्वात जास्त गरज आहे. या रिजनमध्ये चीनचा वाढता प्रभाव याला काउंटर बॅलन्स करण्यासाठी अमेरिकेला भारत हा सर्वात महत्वाचा सहकारी वाटतो आणि हे अमेरिकेचं गेल्या काही वर्षांपासून मत झालेलं आहे. पण भारताने कधीही अमेरिकेच्या या मतावरती प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि कदाचित देणार सुद्धा नाहीये. अमेरिकेला खुश करण्यासाठी चीनचा रोष ओढवून घेणं किंवा चीनच्या विरोधात एखादं मत व्यक्त करणं हे भारताला परवडणारं नाहीये आणि भारताने आजवर तसं केलेलं नाहीये. परवडणार नाही हे इन द सेन्स असं आहे की चीन बरोबरचा आपला व्यापार जो आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. त्याच्यावरती इफेक्ट न होऊ देता आपलं परराष्ट्र धोरण कसं पुढे न्यायचं हेच फार महत्वाचं आहे. एक गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागेल की भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये चीन हाच सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तरी सुद्धा अमेरिकेला खुश करण्यासाठी आजवरती तरी भारतानं चीन विरोधात कोणतीही कृती केलेली नाहीये. अमेरिकन काँग्रेस कमिटीचं तर म्हणणं असं आहे की भारताने नाटो प्लस देशांच्या त्या समूहामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पण भारताची तशी काही इच्छा नाहीये. अमेरिकेच्या अधिक जवळ जाण्याची भारताची इच्छा नाहीये आणि मागच्या वर्षीचा युक्रेनचा एकूण अनुभव बघता भारत तसं करणार सुद्धा नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तशी शक्यता नाहीये. युक्रेनचा अनुभव म्हणजे असा की ज्यावेळेस युक्रेन आणि रशिया या दोघांमध्ये युद्ध होण्यासंदर्भातली संभावना होती त्यावेळेस अमेरिका प्रणित आघाडीने असं सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेनला मदत करू. पण त्यांनी मदत केली फक्त आणि फक्त शस्त्रास्त्रांपुरती. युक्रेन अजूनही एकटाच रशिया विरोधात लढतोय. त्यांना मदत जी केली जाते ती फक्त शस्त्रास्त्रांची. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपकडे वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत आणि यातली सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की 25 वर्षापूर्वी भारतावरती अमेरिकेचे निर्बंध होते. कारण अर्थातच 1998 ची आपण जी अणुचाचणी केली होती ती आणि ते निर्बंध जे होते त्याच्यामुळे अजूनही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सारख्या मुद्द्यावरती दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. दोन्ही देशांमधला व्यापार हा $191 बिलियन पर्यंत पोहोचलेला आहे. भारताचा अमेरिकेला होणारा एक्सपोर्ट 2021 च्या आकडेवारीनुसार $102 बिलियन इतका आहे आणि अमेरिकेचा भारताला होणारा एक्सपोर्ट हा $60 बिलियन च्या आसपास आहे. म्हणजे आपला एक्सपोर्ट हा जास्त आहे. मेजर डिफरन्स हा आहे कुठे तर टॅरिफ्स मध्ये आहे, एक्सपोर्ट कंट्रोल या ठिकाणी आहे. पण तरी सुद्धा जे कोणते डिफरन्सेस वाले मुद्दे आहेत
हे मुद्दे बाजूला ठेवून दोन्ही देश पुढे जाताना दिसत आहेत, कारण की इंटरेस्ट हा दोन्ही देशांसाठी फार महत्वाचा आहे. आता बघा, भारताने ऑस्ट्रेलियासोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट केलं. कॅनडा, UK, युरोपियन युनियन यांच्यासोबत चर्चा चालू आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट संदर्भातली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यामध्ये हा फ्री ट्रेड अग्रीमेंटचा मुद्दा अजिबात नव्हता, अजेंड्यावरती तो नव्हता. हे फार महत्वाचं आहे. अमेरिकन कंपन्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पासून ते टेलिकम्युनिकेशन पर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. अगदी कन्झ्युमर गुड्स मध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. तब्बल $60 बिलियन इतके त्यांनी गुंतवलेले आहेत आणि भारताने सुद्धा अमेरिकेतील IT इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, ग्रीन एनर्जी मध्ये जवळपास $40 बिलियन गुंतवलेत. यासोबतच याच वर्षी एअर इंडियाने 500 बोईंग विमानांची ऑर्डर दिली होती. आता या ऑर्डरचं कौतुक करताना बायडन असं म्हणाले होते की याच्यामुळे त्यांच्या इथल्या 44 राज्यांमध्ये मिळून 10 लाख रोजगारांची निर्मिती होईल. आणि याचमुळे अमेरिकेसाठी भारत हा फार महत्वाचा आहे. चीन या मुद्द्याला धरून अजून एक बाब, ज्या वेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस संपूर्ण जगातली सप्लाय चेन जी आहे ही विस्कळीत झाली होती आणि तेव्हापासूनच चर्चा अशी सुरू झाली की चीनवरती विसंबून राहता येणार नाही. चीन सोडून अजून कोणता तरी देश हा सप्लाय चेनसाठी आपण बघायला पाहिजे की ज्या देशावरती आपण विश्वास ठेवू शकू. आणि ज्या वेळेस हा विश्वासू देश म्हणलं जातं त्यावेळेस भारताचंच नाव समोर येतं आणि अमेरिकेला तसा विश्वास आहे की सप्लाय चेन संदर्भात भारतच योग्य पद्धतीने हे सर्व मॅनेज करू शकतो आणि या संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरूच आहे. आता बघा, क्वाड सारखी संघटना की ज्या संघटनेमध्ये भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ही संघटना चीनला काउंटर करण्यासाठीच पुढे आलेली आहे. I2U2 म्हणजे इंडिया, इस्रायल, UAE आणि USA ही सुद्धा संघटना जर का बघितली, दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी फार महत्वाची आहे. I2U2 तर वॉटर, एनर्जी, ट्रान्सपोर्टेशन, स्पेस, हेल्थ आणि फूड सिक्युरिटी या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतेय. सेमीकंडक्टर सप्लाय चेन जी आहे हा सुद्धा दोन्ही देशांसंदर्भातला महत्वाचा असा प्रोजेक्ट आहे आणि त्या संदर्भात सुद्धा फ्रुटफुल असं काहीतरी हा दौरा संपताना आपल्या हाती लागू शकतं. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे अमेरिकेसाठी तो म्हणजे डिफेन्स सेक्टर मधला. म्हणजे सध्या भारताकडील डिफेन्स साहित्य जे आहे हे रशिया सेंट्रिक आहे. जवळपास 60% आपलं ॲम्युनेशन घ्या किंवा रणगाडे घ्या, मिसाईल्स घ्या, हे आपण रशियाकडून इम्पोर्ट करतो आणि भारताला हे डायव्हर्सिफाय करण्यासाठी अमेरिकेची गरज आहेच. पण अमेरिकेला सुद्धा रशियाचं हे स्थान हिसकावून घ्यायचंय. रशिया पाठोपाठ भारत फ्रान्सकडून 29% इतकं साहित्य घेतो आणि अमेरिकेकडून 11%. म्हणजे या ठिकाणी अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये संधी दिसतेय. आता ही झाली सर्व चांगली बाजू. या सगळ्या गोष्टींची दुसरी बाजू सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. 1998ला जे निर्बंध लादले होते ते निर्बंध अजूनही सुरूच आहेत. एक्सपोर्टवरती कंट्रोल आहे आणि याच्यामुळे टेक्नॉलॉजीचं फ्री ट्रान्सफर करण्यावरती सुद्धा अडचणी येत आहेत. आता हा दौरा ज्यावेळेस सुरू आहे तर इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी असा दोन्ही देशांमध्ये एक करार झालेला आहे, एक डील झालेली आहे. याच्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एज्युकेशन, हेल्थ केअर मध्ये आता हे देश एकत्रितपणे काम करणार आहेत. पण अजूनही टेक्नॉलॉजी संदर्भात, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर संदर्भात भरीव असं काहीतरी हाती लागणं अपेक्षित आहे. रशियावरती निर्बंध असूनही भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल खरेदी केलं. याच्यावरती चर्चा होऊन भारताला स्वतःची बाजू क्लिअर करण्याची या दौऱ्यानिमित्ताने एक महत्वाची संधी होती. यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बायडन यांना मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा आहे, कारण की पुढच्या वर्षी अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका आहेत. अमेरिकेमध्ये भारतीय वंशाचे तब्बल 3 करोड इतके लोक राहतात आणि हे बायडन यांच्यासाठी फार महत्वाचं आहे पुन्हा एकदा निवडून येण्याच्या दृष्टीने. यासोबतच अमेरिकन काँग्रेसमधले 5 संसद सदस्य हे भारतीय वंशाचे आहेत आणि तिथल्या ज्या टॉप 25 कंपन्या आहेत त्याचे CEO सुद्धा भारतीय आहेत. भारताचं ग्रोथ प्रोजेक्शन आणि एकूण मार्केट हे सुद्धा अमेरिकेसाठी महत्वाचं आहे. ग्रोथ प्रोजेक्शन जर का म्हणलं तर मॉर्गन स्टॅनले याच्यानुसार 2023 मध्ये भारत जवळपास 6.5% ग्रो करणार आहे आणि अमेरिका 1.5% किंवा त्याच्यापेक्षा कमी गतीने ग्रो करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारताचा ग्रोथ रेट जो आहे हा 6.5% आणि त्याच्याहून अधिकचा असणार आहे. त्याच वेळेस अमेरिकेचा ग्रोथ रेट हा 2%च्या आसपास असणार आहे आणि त्याच्यामुळे
अमेरिकेसाठी भारतीय मार्केट हे फार महत्त्वाचं आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मध्यम वर्ग वाढत चाललेला आहे. या मध्यम वर्गाची खर्च करण्याची क्षमता जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ही संधी सर्वाधिक अट्रॅक्टिव्ह आहे आणि म्हणूनच मोदी यांना हे स्टेट व्हिजिटचं आमंत्रण दिलं गेलं होतं आणि मोदी भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचे ठरायला लागलेले आहेत असं म्हणलं जातंय. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.